चला सलामी जोडी लगेचच मैदानात दाखल करायची सोनारपाडा टीम. सलामी जोडी आपण पाहतो योगेश आणि प्रथमेश पालकरी ही जोडी आपल्या पाहायला मिळते. साईनाथ भोईर राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खुनी संघ तुम्ही बाद आहेत. किरण म्हात्रे येत आहेत खुनी संघाकडनं पहिलं षटक घेऊन. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा कारण यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच अजूनही बाकी आहे. खार्डी विरुद्ध कौसा. सलामी जोडी योगेश आणि प्रथमेशला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. चला बरोबर 1:30 वाजलेले आहेत. त्यामुळे घाई करा थोडीशी कारण 8 सामने आपण आजच्या दिवसात आपल्या कव्हर करायच्या होत्या. प्रथमेश स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला योगेश पाटील तुम्ही पाहतात. बरोबर 1:33 हा सामना सुरू होतोय. सामना क्रमांक 4 मध्ये पहिल्या फेरीला तिसरा सामना. पहिला बॉल फुल टॉस स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सोनारपाडा संघ ज्यांनी या सीझन मध्ये आतापर्यंत 12 ट्रॉफीज जिंकलेल्या आहेत आणि बघायचे आपलं विजय रथ इथे सुरू ठेवतील का. किरण फ्रीटचा बॉल होता. त्यामुळे अपील करू शकत नाहीये कारण की पाहिजेच अपील अन्यथा किरणने केलं असतं. मात्र लेग बाईचा इशारा येतोय. 8 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. विकास पाटील आपण आला असेल तर या सोनारपाड्याचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मित्र मयूर पाटील किंवा निखिल पाटील आपले मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सोनारपाडा विरुद्ध कोणी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच दोन्ही बलाढ्य संघांनी या दोन टीम मध्ये मकर संक्रांत चषक मध्ये मॅच झाली होती. तिथे सोनारपाडा टीमने बाजी मारली होती. किरणचा पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. मिडॉनच्या वरून खेळत आहेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. बॉल जाईल सीमा पार. योगेश पाटीलचं खातं उघडलं जातं चौकाराने. प्रथमेश आज खेळाडू त्यांच्याकडे जरूर आहे. सलामीवरच तो फलंदाज आहे आणि त्याला संधी मिळालेली आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. योगेश पाटीलने चौकारानंतर ही सिंगल घेतलेली आहे.
5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे पाहिजे. क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार येणार नाहीत आणि जिम्मेदारी ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असेल. ती जिम्मेदारी सातत्याने कित्येक वर्ष योगेश पाटीलने आपल्या खांद्यावरती घेतली आणि त्याचमुळे हा सक्षम संघ आहे. राकेश मात्रे प्रतिष्ठान, साईनाथ बोर प्रतिष्ठान, सोनारपाडा संघ. किरणचा पुढचा बॉल, राईट आर्म डाऊन द विकेट. इथे चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नव्हती, मात्र चेंडू बराच वेळ हवेत होता. 2 धावा इथे मिळालेत प्रथमेशच्या खात्यामध्ये. झेल थोडासा कठीण होता, मात्र कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात ज्यावेळी तुम्ही कोणतीही स्पर्धा खेळता. विकेट महत्वाचं फॅक्टर आहे क्रिकेटमध्ये. 15 धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. धावा. पुन्हा चेंडू हवेत आहे. आता मिड ऑफचा क्षेत्ररक्षक आलाय, कॉल देणं गरजेचं आहे, मात्र प्रथमेशला माघारी परतावं लागेल. 15 वरती लागणारा हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा टीमला. वाकलन या नावाने संघ खेळला, मात्र सेमी फायनल मध्ये तो संघ पराभूत झाला आणि योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये. पुढची मॅच खाडी विरुद्ध कौस आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ म्हात्रे सुद्धा येत आहेत. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये नेहमी चर्चेत असलेले नाव आहे. खाडी म्हटल्यानंतर सौरभ म्हात्रेंची नेहमी चर्चा असते. किरणचा पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, फक्त टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येईल, चेंडू सीमा पार चौकार. खेळ संपलाय. 19 धावा झालेल्या आहेत, मात्र 12वा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये कोणी टीमचा, तर 2 धावांची पेनल्टी त्यांना लागेल. त्या 2 धावा आपण ऍड करूया लगेचच. 19 मध्ये 2 धावा ऍड होतील. धावा झाल्या 21. हे कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे, त्यामुळे 12वा खेळाडू तुमचा बंधनकारक आहे, लक्षात घ्या. मात्र कोणी संघाचा 12वा खेळाडू इथे नाहीये. पहिली पेनल्टी उंबारली संघाला लागली होती या स्पर्धेमध्ये, त्यानंतर नारिवली संघाला ही पेनल्टी लागली आणि आता कोणी संघाला तीच पेनल्टी लागली, कारण की 12वा खेळाडू त्यांचा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. त्या 2 धावा त्याही ऍड करूया आपण लगेचच. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा झाल्यात. सोनारपाडा संघाच्या पहिल्या ओव्हर अखेरीत 19 होत्या आणि 2 धावांचा बोनस त्याला मिळालाय पेनल्टीचा. करून आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय पहिल्या चेंडूत योगेशने सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट केली आर्यनकडे. धावसंख्या 22. प्रथम बॅटिंग करत असताना सोनारपाडा संघ तुम्ही पाहतायत. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे, त्यामुळे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. करण ठोंबरेला तुम्ही पाहतायत गोलंदाजी करत असताना. बरेचसे खेळाडू उपस्थित नसल्यामुळे हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं बऱ्याच वेळा. करण राईट मोड द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. आर्यन ठाकूरला इथे बीट केलंय गोलंदाज करणने. डॉट बॉलची देश समाप्ती होईल. धावसंख्या 1-22. या मॅच मध्ये आपण पाहतोय सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना. आई चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉलची देश समाप्ती होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती आपण बरे तर हा चेंडू डॉट आहे. धावसंख्या आपण बरे तर 22 वरती थांबली आहे. गावचे उद्योजक गणेश पंडित पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. साईनाथ भोईर, राकेश मात्रे, 11 सोनारपाडा. आर्यनच्या बॅट मधून फटका चांगला, मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा वेगाने आले. त्यांचा जजमेंट चांगला आहे. आर्यनला माघारी परतावं लागेल. करणच्या खात्यामध्ये पहिली विकेट आणि 22 वरती लागणारा दुसरा धक्का सोनारपाडा टीमला.
आणि त्यानंतर या खेळाडूने पुन्हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मागे वळून पाहिलं नाही आणि नेहमी चर्चेत असणारं नाव आहे अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. करणचा पुढचा बॉल राईट बोर्ड विकेट. अमोलसाठी हा चेंडू आपण पाहतो कार्पेटच्या माध्यमातून खेळतोय लॉंगाच्या दिशेने. फिल्डिंग चांगली आहे मात्र 2 धावा रोखू शकत नाहीये. कारण डीप मध्ये येणं चेंडू उचलणं फेकणं. चोवीस धावा दापाल कधी लागलेत. सोनारपडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना करणचा पुढचा बॉल इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका खेळायचं होतं. टायमिंग झालं नाहीये. लॉंग आपला क्षेत्ररक्षक अमोलला माघारी परतावं लागेल. पलटवार झालाय. कमबॅक झालाय कोहली टीमचा या मॅच मध्ये. अजून एक धक्का लागत असताना आपण पाहतोय 24 या धावसंख्येवरती तिसरा धक्का सोनारपडा टीमला. गोलंदाजी केली आहे. चला कोहली संघ जास्त वेळ नका फिल्डिंग लगेच लावायची आहे. सरफराज आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या ओव्हर मध्ये आणि बॅटिंग करण्यासाठी अमोल ठाकूर आता मैदानात दाखल झालेत. म्हणजे 3 महत्वाच्या विकेट गेलेत. अमोल इनसाइड आउटच्या माध्यमातून त्याला फटका खेळायचा होता मात्र लॉंग अप त्याच्यासाठी ठेवण्यात आलं होतं आणि लॉंग अपला एक चांगला झेल दिला त्यामुळे अमोलचा खेळ संपलेला आहे. धावांची गती चांगली मात्र 3 विकेट सुद्धा गेलेत. आर्यन बाद झालेत. अमोल बाद झालेत. प्रथमेश पालकरी बाद झालेत आणि अनिकेत पाटील संघामध्ये नाही आहेत. त्यामुळे आता 2 सिनियर खेळाडू अमर ठाकूर आणि योगेश पाटील यांना एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण इथून 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सरफराज आले. चला सामना सुरू करायचा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पहिला चेंडू सरफराजचा ऑन साइडला खेळायचा होता. योगेश पाटीलला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. या स्पर्धेमध्ये 44 धावांचं संरक्षण झालेलं आहे. वडोली बी संघाने तो कारनामा केला नारिवली टीमच्या विरुद्ध आणि तो संघ या स्पर्धेच्या इथून 50-55 योगेश पाटील आणि कंपनी सोनारपडेने जरी बनवल्या तरी मजा येईल मॅच मध्ये. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलेला आहे. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये लक्षात घ्या. मॅच सुरू करा. वाईट साठी रिव्ह्यू नसताना दोन्ही टीमला ही सूचना आहे. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंचांना जर डाऊट वाटला ते रनआउट बिमर साठी रिव्ह्यू घेऊ शकतात. 25 धावा धापल कधी क्वार्टर सेंचुरी इथे पूर्ण झाली आहे. सैन्यात भाऊ राकेश मात्र प्रतिष्ठान. सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना टॉस त्यांनी गमावला होता. पंचवीस धावा झालेत. ऑन साइडला खेळायचं होतं. सरफराज चांगली गोलंदाजी करत असताना योगेश पाटीलला थोडंसं शांत ठेवलं या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर पलटवार पाहायला मिळतोय. 2 रनची पॅनल्टी कोणी टीमला या मॅच मध्ये लागली. त्याही धावा ऍड करूनच 25 धावा दाखल केली. त्यामुळे पलटवार झालाय कोणी टीमचा. कोणी संघ सुद्धा नेहमी चर्चेत असतो. इथे चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. योगेशच्या खात्यामध्ये 1 धावा ऍड होईल. धावसंख्या 26 वरती आपल्याला पाहायला मिळते. या खेळपट्टीवर तुम्ही चांगली बॅटिंग केली तर धावाही येतात आणि जर तुम्ही चांगली गोलंदाजी केली तर धावाही रोखू शकता. हे चित्र तुम्ही कालही पाहिलं आणि आजही पाहिलं. पहिल्या मागच्या जी मॅच झाली होती नारिवली विरुद्ध वडवली बी यानंतर कौसा विरुद्ध खार्डी पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. या तिसरं षटक प्रगती पथावर आहे. त्यामुळे पहिला ऑफिशियल कॉल तुम्हाला आम्ही देतोय. मटाडी चषक
प्रथम क्रमांक 60,000, द्वितीय क्रमांक 30 असे 90,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रवेश फी 7,500. मात्र गलीमध्ये क्षेत्ररक्षकाकडनं झाली चूक. धावा 4 मिळतील. अमर ठाकूरच्या खात्यामध्ये येतो पहिला चौकार. मागात पडेल. बॉलची मागणी करण्यात आलेली आहे. चेंडू कधी आरोला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल या स्पर्धेमध्ये. तीस धावा धापार कधी लागल्या आहेत. अमर ठाकूरच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. पहिलाच बॉल अमरने फेस केला आणि त्याच्यावरती चौकार त्यांनी ठोकलेला आहे. या सीझन मध्ये 2 वेळा त्याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारण्याचा कारनामा केलेला आहे. त्यामुळे अमर मैदानात थांबले तर धावा बनतील. आणि योगेश सरफराजने 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा दिलेल्या आहेत. 2 षटकार 24 होत्या. सरफराजचा पुढचा बॉल. डेड बॉल इथे घोषित करण्यात आलेला. 30 धावा झाल्या सोनारपाडा संघाच्या. इथे बॅटची एज लागली आणि फलंदाज अमर ठाकूरची खेळी समाप्त होईल. 30 वरती आपण पाहतोय. चौथा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सोनारपाडा टीमला, ज्या संघाने पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा बनवल्या होत्या, किरण म्हात्रेच्या ओव्हर मध्ये तो संघ आता बॅकफूट वर आहे. खऱ्या अर्थाने करण ठोंबरेने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्या सरफराजला तुम्ही पाहतायत. करण ठोंबरेचं जे दुसरं षटक तिथून खऱ्या अर्थाने कमबॅक. ची विकेट मिळाली आणि चेतन पाटील आले मैदानाच्या आतमध्ये. मकर संघात ट्रॉफी मध्ये एकच षटकार मारला होता, म्हणजे तो सॉलिड मारला होता हवेच्या विरुद्ध. तोच चेतन तुम्हाला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, त्यानंतर पाणी घेऊन जायचं मैदानात. चेतन पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. थोडस हाईट थ्रोची आपल्याला पाहायला मिळाली, अन्यथा योगेशची विकेट कदाचित धोक्यात असली असती. मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त. 32 वरती 4 या मॅच मध्ये आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग करत असताना साईनाथ भोईरे, योगेश, राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा. मात्र योगेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये बघायचे ते आक्रमक कधी होतील या मॅच मध्ये, त्यांच्या बॅटमध्ये धावा कधी येतील हीच वाट आता खेळाडू पाहतोय. कारण की इथून 55-60 धावा कराव्या लागतील. 3 षटकात 32 धावा झाल्या, 4 विकेट गेलेत. अमर सुद्धा लवकर बाद झाले. 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये आला. अमोल लवकर बाद झाले. तर संघ थोडासा अडचणीत आहे. मात्र अडचणीत बाहेर निघणं हे बऱ्याच वेळा सोनारपाडा संघाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे इथून बघायचंय चेतन पाटील आणि योगेश पाटील, 2 पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. कालच आपण पाहिलं प्रवीण मुकेश पाटील यांची नगरसेवकपदी निवड झाली. कार्यसम्राट माजी सरपंच मुकेश दादा पाटील यांच्या सौभाग्यवती आपण पाहतोय. त्यामुळे रिद्धेश पाटील थोडेसे त्या इलेक्शनच्या शेड्यूल मध्ये बरेचसे बिझी होते. म्हणजे बघायचं आता येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये कमबॅक करतील की आता टेन्शन थोडस कमी झालेलं आहे. कारण ठोंबरे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. किरण म्हात्रेला तुम्ही पहिल्या ओव्हर मध्ये पाहिलं होतं, तो मागडा होता. मात्र करण ठोंबरेचं जे कमबॅक होतं ते बघायचंय. 3 धावा दिले असेल, 2 विकेट करणने घेतले होते. तीन षटकात 32 धावा झाल्यात. क्रिकेट असा खेळ, एखाद्या ओव्हर मध्ये 20-22 आल्या तर कमबॅक होईल सोनारपाडा. तो प्रयत्न जरूर योगेश करतील या मॅच मध्ये. या मैदानात बऱ्याचशा स्पर्धा ते त्यांच्या करिअर मध्ये खेळलेले आहेत आणि बऱ्याचशा स्पर्धा सोनारपाडा या क्रीडांगणामध्ये जिंकलेले आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात. गोलंदाज करण. पहिला चेंडू आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने खेळत आहेत. तिथे मिस फिल्डिंग झाली.
दोन जाणार होत्या तिथे 4 मिळाले आहेत आणि इथून चौकार आल्यानंतर आता धावा यायला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. असाच चौकार टीम उंबारलीला मिळाला आणि त्यानंतर उंबारली संघ त्या मॅच मध्ये कमबॅक झाले आणि 12 बॉल मध्ये 40 ची गरज आणि ती मॅच त्यांनी 11 बॉल मध्ये जिंकली आणि इथे 32 होते. आता 4 ऍड होतील, 36 झालेले आहेत. तर आता योगेश पाटील 4 जग होतील या मॅच मध्ये, कारण की जिथे 2 होत्या तिथे 4 मिळाल्या, म्हणजेच काय 2 एक्स्ट्रा मिळालेत. त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे मॅच मध्ये. आता हे सांगावं लागेल योगेश पाटील आणि चेतन पाटीलला. करण उन साईडला खेळायचं होतं चेंडूवर, चेतनचं लक्ष बरोबर आहे. बरोबर चेंडू पडल्यानंतर लेगस्टर वरून गेल्यानंतर लगेच योगेशला ही गोष्ट सांगितली, त्याच्या निर्देशात आणून दिली की हा योग्य बॉल आहे, डॉट बॉल. धावसंख्या 36. इथे चेंडू उंच गेलाय, सरफराजचा जजमेंट चांगला आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. योगेशला माघारी परतावं लागेल. 36 वरती लागणारा 5वा धक्का 16 पडा टीमला. खाडी बाजूबाजूचे संघ त्यामुळे चांगली रंगत पाहायला मिळेल. फडकेपाड्याच्या स्पर्धेत फायनल मॅच झाली होती, खाडी विरुद्ध कौसा, आणि कौसा संघाने ती फायनल जिंकली होती. भंडारलीच्या स्पर्धेत सुद्धा चॅम्पियन होता आणि त्यानंतर घेसरच्या मैदानात सुद्धा चॅम्पियन. अशा 3 ट्रॉफीज कौसा संघाने जिंकलेल्या आहेत. करणचा पुढचा बॉल फिंगर रोल केलेत. चिरागला आपण पाहतोय इथे बीट केल्याने डॉट बॉलची समाप्ती होईल. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय स्वर्गीय बायमाबाई रामूमाई यांच्या स्मरणार्थ महेश माळी यांच्याकडे आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले. त्यानंतर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज जी ट्रॉफी पाहिली तर आपण पाहिलं स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ केजी मुंडे यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. आणि सामनावीर आणि सन्मान चिन्ह आपण पाहतोय स्वर्गीय बायमाबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आशीर्वाद पाटील यांच्याकडे तुम्ही पाहतायत. हाही चांगला चेंडू होता. करण चांगली गोलंदाजी करतात. खरं तर करणनेच कमबॅक करून दिले. मॅच मध्ये एक सिंगल मिळालेली आहे. बॅट फलंदाजच्या खात्यामध्ये ऍड होईल. 37 धावा झाल्यात. त्यानंतर पाण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जय शेलार यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये संपूर्ण चेंडू संदेश मात्रे देसाईगाव यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धाव संख्या 37 वरती 5. चेतन पाटीलला काहीतरी करावं लागेल मॅच मध्ये. इथे मात्र हलक्या हाताने खेळले, हा फटका वेगाने खेळले असते कदाचित चौकार षटकाराची मोहर लागली असते. मात्र अजूनही शेवटचं षटक येणं बाकी आहे. या षटकात सुद्धा करण ठोंबरेने फक्त 6 धावा दिल्यात. 1 विकेट म्हणजे 2 षटकांच्या स्पेल मध्ये त्यांनी 9 धावा दिल्या आणि विकेट घेतल्यात. 3 विकेट घेतल्यात. 5 गडी बाद 38 अशी धावसंख्या आहे. खायली आणि कौसा किरण दळवी साहेबांचं आगमन झालं आणि विराज पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चार षटकांचा खेळ संपलाय. 38 धावा झाल्यात. इथून 12 ते 15 धावा या मॅच मध्ये बनवाव्या लागतील. 12, 15, 20 जितक्या येतील तितक्या धावा फायदेशीर ठरतील सोनारपडा टीमला आणि त्या चेतनलाच कराव्या लागतील या मॅच मध्ये. चिरागच्याही बॅटमधून धावा येतात, आम्ही बऱ्याच वेळा पाहिलेले आहेत. विवेक आले शेवटच्या सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर. आदेश भगत यांची आम्हाला आठवण झाली. असाच षटकार त्यांनी या वडाच्या झाडावरून मारला होता आणि तसाच षटकार चिरागने मारला. मी मगाशीच उल्लेख केला चिराग ठाकूर कधी आक्रमक होतील या मॅच मध्ये.
47 धावा झाल्या बघा. झेल सुटला, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर हा फायदा. ऑप्स्टमच्या बाहेर आहे. पंच सचिन ठाकूर यांचा वाईटचा इशारा आला. धावसंख्या 48 वरती पोहोचली आहे सोनारपाडा टीमची. या चिराग ठाकूरने अंतरलीच्या स्पर्धेमध्ये 2 बॉल 8 ची गरज असताना हवेच्या विरोधात षटकार मारला होता याच टीमच्या विरुद्ध. म्हणजे खोणी आणि सोनारपाडा बऱ्याच वेळा मॅचेस झालेले आहेत. तिथे सोनारपाडाचा पडदा भारी राहिलेला आहे. इथे फलंदाज बाद होत आहेत. कमबॅक केलं विवेकने. चिरागला माघारी परतावं लागेल. 48 वरती लागणारा हा 6वा धक्का सोनारपाडा टीमला. एक षटकार आला होता. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 विकेट गेलेले आहेत. धावा 48 आहेत. 50 पूर्ण होतील का बघायचे. कारण की कोणी सांगायला 2 रनची जी पॅनल्टी लागली त्याही धावा 2 ऍड आहेत 48 मध्ये. 12 खेळाडू त्यांच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये त्यामुळे ही पॅनल्टी त्यांना लागलेली आहे. मग बघायचंय जे दुसरं षटक तुम्ही करण ठोंबरेचं पाहिलं ना तिथून अक्षरशः धावांवरती रोख लागली आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. बघायचं आता सरफराज आलेले आहेत. 3 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. फिल्डिंग चांगली केली. किरणला हा झेल झाला नसा त्यामुळे त्याने फक्त बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. 50 कंप्लीट. 51 धावा दाबाव करायला लागला सोनारपाडा संघाच्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवट घोड करावा लागेल चेतनला. चौकार षटकार आला तर या मॅच मध्ये चौकार आला तर 55, षटकार आला तर 57 धावा होतील. आणि त्या धावा चांगल्या आहेत या खेळपट्टीवर. कारण खेळपट्टीवर मोठे फटके येणं थोडंसं कठीण दिसतंय. कारण दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजांना मदत मिळते. खरी आपण पाहिलंय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. 51 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल होता. विकेट का सॅक्रिफाईस केली इथे. विकेट टॉसला भरपूर महत्व आहे आणि फलंदाज बाद होईल. सोनारपाडा संघ ज्या संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा बनवल्या होत्या त्या संघाला 51 वरती रोखले आणि विकेट गेलेत आमचे स्कोरर सांगतायत. सात विकेट गेलेत. किरणने 19 दिल्या होत्या. त्यानंतर बघा करण ठोंबरेचा जो पलटवार आणि 51 धावा 7 गडी बाद आणि 52 धावांचं आता संरक्षण करायचंय. 44 धावांचं संरक्षण वडोली बीने केलंय या स्पर्धेमध्ये. सोनारपाडा संघ सुद्धा करेल का मात्र त्या अगोदर आपण करणार आहोत टॉस. कौसा विरुद्ध खाडी. चला खाडी टीमचे कॅप्टन कौसा टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. सोनारपाडा संघाने 7 गडी बाद. चला खाडी टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल आपल्याला. खाडी संघ उमेश पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. कौसा संघाचे संघ नाही किती आलेले आहेत. खाडी संघ सौरभ करान चला बॅट्समन लगेच पाडवा. टीम कोणी
किरण दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 5 ओव्हरची मॅच कौसा विरुद्ध खार्डी. टॉस केला जातोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच खार्डी विरुद्ध कौसा आणि टॉस संपन्न झालेला आहे. माटणीचे उमेश पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. टॉस कोणी जिंकलाय? खार्डी. माटणी संघाचे एक संघ नायक आपण पाहतोय उमेश. आता सध्या 40+ मध्ये ते खेळत आहेत माटणी संघामध्ये. खार्डी संघ टॉस विन आहे पुढच्या मॅच मध्ये. लक्ष या मॅच मध्ये आपण बघू शकाल 52 धावांचं लक्ष आहे. मात्र आता खुनी संघालाही 2 धावांचं बोनस मिळेलच, कारण की सोनारपाडा संघाचे 12 खेळाडू आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. त्यामुळे 1 ओव्हर झाल्यानंतर करण 2 धावा आम्ही तुमच्या खात्यामध्ये ऍड करू. हॅलो हॅलो हे षटक संपल्यानंतर कोणी संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतील या ओव्हर नंतर. हॅलो हॅलो डीजे मास्टर बघा थोडं. पहिला चेंडू मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अमोल पाटील. किरण म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला करण ठोंबरेला तुम्ही पाहताय, स्ट्राईक एंडला किरण म्हात्रेला पाहतायत. पहिला बॉल डॉट आलाय अमर ठाकूरचा. 52 धावा चेस करत असताना कोणी संघ. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. किरण म्हात्रेच्या बॅटमधून आलाय चौकार. करण्यात आलेले आणि मैदानात येऊन बघता पहिले षटक सुरू असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती 8. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार आपण बघतायत अमर. स्टार्टिंगला बॅटर आपण बघता त्या ठिकाणी किरण आणि करण अशी 2 फलंदाज ओपनिंग पेअर आपण बघतात खोणी संघाची. चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपये डॅनी म्हात्रे जे आहेत खोणी गावची याचकडून आणि त्याचबरोबर षटकर हॅट्रिकला 2000 रुपये. क्या बात आहे. डॅनी म्हात्रे मॅच बघतायत, त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. ओहो मागे चेंडू गेलाय त्या ठिकाणी, बहुतेक एज होती पण त्या ठिकाणी हा झेल पकडतात आणि हा आपण बघतायत हा डॉट बॉल. टार्गेट फार मोठं नाहीये, 5 ओव्हरची मॅच आहे. प्रति ओव्हर मागे 10.40 मी धावांची आवश्यक गती आहे. पण सोनारपाडा संघ आहे तो देखील या मैदानावरती
लढण्यासाठी तयार आहे. ज्या पद्धतीने 44 धावांचं संरक्षण चेंज द गेम वडवली ब संघाने केलं नागलीच्या अगेन्स्ट, तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. पण कोणी संघ देखील यंदाच्या अंगामध्ये खूप जबरदस्त कामगिरी करतोय. कव्हरच्या दिशेने पॉवर प्लेचा अत्यंत सुंदर फटका, चेंडू सीमा पार, धावा मिळतील एकूण 4. आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती म्हणजे एकूण 12 धावा. ऑन साइडला चेंडू गेलाय, त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू थांबवलाय आणि या दरम्यान आपण बघताय षटक पहिलं संपन्न होतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 13 धावा आणि चांगली सुरुवात मिळालेली आहे. खरं तर आपण बघतोय की 52चं टार्गेट आहे, पहिल्या ओव्हरमध्ये 13 आले आहेत म्हणजे अजून इथून आपण बघितलं 39 धावांची गरज असणाऱ्या 24 चेंडूमध्ये. तर पॅनल्टीच्या ठिकाणी 2 धावा आपण ऍड करतोय. जी पॅनल्टी लागली होती सोनारपाडा संघाला, कारण की 12th मॅन नसल्या कारणाने ही पॅनल्टी लागलेली आहे आणि त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती 15 धावा झालेली आहे. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये 15. पॉवर प्ले मध्ये आपण बघतायत बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार होत आहेत. चिराग ठाकूर षटक क्रमांक 2 या ठिकाणी प्रारंभ होतोय. स्टार्किंगला बॅटर आपण बघतायत किरणला, नॉन स्ट्राईकला आपण करणला बघतायत. एक अत्यंत भरोशाची जोडी खोनी संघाची, किरण आणि करण. दोघांच्या नावामध्ये रन आहे आणि रन तर आलेले आहेत पहिल्याच ओव्हरमध्ये. खराब चेंडू पुन्हा टाकावा लागेल बहुतेक. ऑप्शनच्या खूप बाहेर पिचिंग आहे. अंपायर मंथन मा या ठिकाणी सांगतायत चेंडू वाईड आहे. वाईडच्या आधाराने 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत एकूण 16 धावा. स्वागत आहे सर्वांचं माताडी चषक 2026. अत्यंत सुंदर अशी क्रिकेटची 2 दिवसीय स्पर्धा. आयोजक आहेत माताडेश्वर क्रिकेट संघ माताडी. यावेळेस मात्र लॉंग ऑफला फिल्डर येतात कव्हर्स वरना, पण नाही अडवता येणार. गेला चेंडू सीमा पार, धावा मिळतील एकूण 4. आपण बघितला 12 बॉल मध्ये 40 ची गरज असताना तर 40 धावा करण्यामध्ये यश आलं उंबाली संघाला. चेंडू खूप जास्त बाहेर निघालाय. पडल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये पंचांना ही थोडीशी कवायत, थोडीशी एक्सरसाइज त्या ठिकाणी करावी लागते, कारण की 2 चेंडू आपण बघितले दिशाहीन स्क्वेअर मारा 52 करायचे आहेत. क्वालिटी अटॅक दाखवावं लागेल. ज्या पद्धतीने वडवलीने 44चं संरक्षण केलं, सोनारपाडालाही ते करावं लागेल, पण त्यासाठी गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. पण कोणी सारखा एक ताकदवर संघ समोर आहे आणि फार कठीण असणार आहे 52 धावांचं संरक्षण करणं. बॉलिंग मार्कवर चिराग पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या वरून चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या पार. येतो चौकार. खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि बॅकफुट वरती गेले. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये खेळले पॉइंटच्या दिशेने आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 25 धावा. स्कोरच्या भूमिकेत आपण बघतायत निहार यांना, जे आयोजकाच्या भूमिकेत देखील आहे आणि प्रत्येक जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेण्याची तयारी ही प्रत्येक आयोजकाची असणं फार गरजेचं आहे. मग अशी आशिषला स्कोरिंग करताना बघितले का रणजित होते. हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. खराब चेंडू या दरम्यान आपण बघतायत आणखीन एक धाव ऍड होते. वाईट +1 एकूण मिळते धावा या 2 आणि चिंता वाढलेली आहे. खऱ्या अर्थाने बाहुबलीच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या. अपेक्षा होती या ओव्हरमध्ये चिराग चांगली गोलंदाजी करेल, पण चिरागने तब्बल 3 चेंडू वाईड या ठिकाणी डिलिव्हर्ड केलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे
ती 27 धावा झालेली आहेत. काम सोपं होतंय कोणी संघाचं, कारण कोणी संघाला 52 करायचे आहेत. त्यात अशा पद्धतीने जर अवांतर चेंडू आले तर त्यांचं काम एकदम सोपं होऊन जाईल आणि ते काम सोपं झालेलं आहे. चिराग थोडेसे लयमध्ये दिसत नाहीत आपल्याला. वाईट चेंडू नेहमी आपण म्हणतो की वाईट असतात, कारण अवांतर चेंडू फेकणं हे अत्यंत घातक असतं संघाच्या दृष्टीने. वाईट चेंडू जेव्हा तुम्ही डिलिव्हर करता, एखादा अवांतर चेंडू जेव्हा तुम्ही डिलिव्हर करता, तो चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागतो. त्याचबरोबर अवांतर स्वरूपात एक धावही त्या ठिकाणी ऍड होते आणि त्यामुळे बऱ्याचदा असे कित्येक किस्से आपण घडताना बघितलेले आहेत की अवांतरमुळे सामने गमावलेले आहेत टीमने. स्लाइस करतायत चेंडू त्या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटला थांबवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. केवळ एक धाव मिळेल, फार दबाव नाहीये. सिंगल डबल्सने धावसंख्येच्या दिशेने जाता येईल हा विश्वास आता करण आणि किरणच्या मनामध्ये जागा झाला आणि त्यामुळे हे दोघेही सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. समंजसपणा काय असतो बॅटिंग मधला हे दोघेही त्या ठिकाणी दाखवत आहेत. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी चिराग. राऊंड द विकेट. स्विंग केलाय, पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द फार. षटकार. चेंडू आता चेंडू जास्त आणि धावा कमी आहेत. बॅटिंग कार्ड मध्ये आपण बघितलं तर सोनारपाडा संघाच्या फार मोठी कामगिरी करता आली नाही फलंदाजांना. कुठलाही फलंदाज डबल डिजिट मध्ये धावसंख्या बघूया इथे झालेली आहे का. आणि योगेशने एक छोटीशी इनिंग साकारली होती. त्याचबरोबर प्रथमेशने 9 धावांचं योगदान दिलं होतं. त्यानंतर छोटे छोटे इनिंग्स आपण बघितल्या, पण एखादी मोठी इनिंग हवी होती ती झाली नाही. यावेळेस मात्र कॉपी बुक स्टाईल मध्ये पॉइंटच्या वरून पाठवला चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. हे षटक संपायचं नाव घेत नाही आणि या षटकामध्ये धावा धावा आणि धावाच येताना दिसलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ते 38च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या होत्या, त्यात आपण ऍड केल्या होत्या धावा एकूण 2. त्या पॅनल्टीच्या 15 आपण बघितल्या, म्हणजे आतापर्यंत या ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. एखादा दिवस, एखादी मॅच सारे काही तुमच्या मनाविरुद्ध घडत असतं. पुन्हा एकदा गॅप मध्ये काय जबरदस्त बॅटिंग. ऑफ साइडला हे फटके नेहमीच मनाला आनंद देणारे असतात. नेत्र दीपक अशी बॅटिंग मैदानावरती किरण करतोय. आपण काल बघितलं की ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना अनेकांना आपण बघत असतो, पण पॉइंट कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर कट, लेट कट या प्रकारचे फटके आपण बघितलेले आहे. लॉफ्टेड आपण कट शॉट देखील बघितले होते मगाशी. आणि किरणने या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. षटक संपले. दुसरा धावा धावफलकावरती बघतोय आपण एकूण 42. पहिल्या ओव्हरमध्ये 13, त्यानंतर 2 पॅनल्टीच्या, म्हणजे 27 धावा या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. आणि आता केवळ विजयासाठी 10 धावांची गरज आहे. फुल टॉस मिस टायमिंग झालंय. जेलची शक्यता आहे. जेल स्वीकारलाय जरूर. पहिला गडी बाद झालाय, पण 42 धावा या जोडीने जोडलेल्या आहेत आणि संघाला विजयाच्या अगदी जवळ आणून उंबरठ्यावरती आणून ठेवलंय. न्यू बॅटर सरफराज. 10 धावांची गरज आहे विजयासाठी. ऑन साइडला हलक्याताने खेळतायत. पहिली धाव सहजतेने घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजिबात झाला नाही. केवळ एक धाव मिळेल.
21 आता मात्र 9 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती अमोल पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर एक डॉट चेंडू बघायला मिळाला. हे डॉट चेंडू सुरुवातीला येणं गरजेचं होतं. जसं पॉवर प्ले मध्ये आपण म्हणतो की अशा पद्धतीने 44चं संरक्षण करताना 10 धावा खर्च केल्या होत्या कमलेश आणि शुभमने. गेला चेंडू लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा. 4 धावा. आणि तिथे आमचे व्हॉलेंटियर आहेत थोडेसे दारात इथं कोसळलेले आहेत. तर 47 धावा झाल्यात. 5 धावांची गरज. हा चेंडू गेलाय या ठिकाणी. फलंदाज झालाय बाद. आणि मैदानावरती किरणच्या खेळीचा अंत. किरणने काय जबरदस्त बॅटिंग केली. काही आकर्षक फटके त्याच्या बॅट मधून आपण बघितले आणि चौकारांची खैरात या मॅच मध्ये किरणच्या बॅट मधून आपण बघितले. एकूण किती धावा केल्यात बघूया. 31. 31 धावांचे एक सुंदर खेळी. या खेळीने टीमला विजयाच्या अगदी जवळ नेऊन ठेवलेलं आहे. ही मॅच पूर्णपणे आपण बघतायत खोणीच्या बाजूने झुकलेली आहे. श्री गणेश क्रिकेट संघ खोणी मैदानावरती 52 धावा चेस करतोय. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी बिभीषण त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि यानंतर जय गावदेवी खाडी वर्सेस कौसामध्ये होणारा मॅच. खाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. ते फिल्डिंग करणार आहेत आणि मॅच जशी संपेल खाडीने लगेचच क्षणाचाही विलंब न करता मैदानावरती उतरायचंय. अमोल तयार. स्ट्रायकिंगला बिभीषण. स्वीप करायचं होता. टोला लागला. चेंडू आलाय मिड ऑफच्या दिशेने. एकच धाव या दरम्यान मिळेल. आणि अशा प्रकारे हे तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे ती म्हणजे 48. आणि 12 बॉल मध्ये आता 4 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण बघताय तो 2.00. मॅच वन साइड झाली. थोडीशी निराशा जरूर झाली आपल्याला कारण की सोनारपाडा खोनी या दोन्ही टीम कडनं अपेक्षा होत्या चांगली कामगिरीची. खरं तर सोनारपाडाने इथे निराशा केली. तर 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे विजयासाठी. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. यश केणे बॉलिंग मार्कवर तयार. स्विच हिट करताय. चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव या दरम्यान येईल आणि आता 3 धावांची गरज आहे विजयासाठी. पॉइंटला झेल. अप्रतिम झेल. बिभीषण त्या ठिकाणी बाद होत आहेत. सरफराज आउट झालेले आहेत आणि बघा स्क्वेअर ड्राईव्ह केलं तर पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते आणि काय सुंदर झेल टिपलेला. फटका देखील सुंदर होता पण गॅप मध्ये खेळता आला नाही. मॅच फिनिश करायचे पण अजूनही वेळ असा खर्च होतोय. असं वाटतं की मॅच लवकर संपावी आयोजकांनाही वाटतंय कारण की मॅच भरपूर अजूनही पुढे कव्हर करायचे आहेत. ही 4थी मॅच आपण बघतायत आणि यानंतर आणि बघा आगामी काळात 19-20 जानेवारीला श्री गणेश कृपा क्रिकेट क्लब सिनियर्स दिवा आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि बघा 2 दिवसीय स्पर्धा आहे पण 2 दिवसीय स्पर्धेमध्ये भरघोस अशी पारितोषिकं देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा परवापासून सुरू होणार आहे आणि ठिकाण आहे दिवा डम्पिंग ग्राउंड. अर्थातच मात्र क्रीडांगण देखील त्याला संबोधलं जातं. संपर्क दीपराज पाटील, मुकेश भगत, संदीप मात्रे, जयेश पाटील. रोख रक्कम प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये
वैभवी चषक उत्कृष्ट फलंदाजाला बॅट आहे, उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षकाला स्पोर्ट्स शूज आहेत, मालिकावीरासाठी बायसिकल देण्यात येणार आहे आणि ॲडव्हान्स फी 2000 जो देईल खऱ्या अर्थाने त्यालाच एंट्री फी त्याची फिक्स करण्यात येईल. 6500 रुपये टोटल एंट्री फी आहे आणि 8000 रुपये आणि बघा बाईक आहे या ठिकाणी. थोडं करेक्शन मी करतोय कारण की जो आमच्याकडे बॅनर आहे त्यामध्ये बाईकचा उल्लेख नाही आहे, पण नंतर ही संकल्पना आणलेली, कन्सेप्ट नंतर आणली आहे. कोण देणार 8000 रुपयामध्ये तुम्हाला मालिकावीराची बाईक आणि 16 संघांमध्ये. खरं तर या स्पर्धेची चर्चा सुरू आहे. गणेश कृपा क्रिकेट क्लब सिनियर्स दिवा आयोजित ही स्पर्धा 19-20 जानेवारी 2 दिवसीय स्पर्धा आहे आणि मॅन ऑफ द सिरीजला बाईक आहे. 8000 रुपये फक्त प्रवेश फी असणार आहे आणि त्याचबरोबर प्रथम पारितोषिक 50,000 रुपये व द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. आता आम्ही सगळेजण चर्चा करतायत की ही बाईक मिळणार आहे 2 दिवसीय स्पर्धेमध्ये 16 संघांमध्ये आणि केवळ 8000 रुपये प्रवेश फी. त्याचे लाईव्ह लॉट्स देखील आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत आणि या दरम्यान आपण बघतायत 2 धावा. थोड्याच वेळात आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी कव्हर करणार आहोत. आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ खोणीने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक RM11 सोनारपाडा संघ. राकेश मात्रेच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी आपण बघतायत सुरू झालेली. आज उद्या त्या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे. आपण लॉट्सची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत.